नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आज आपण अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावरती बोलणार आहोत, जो की ज्या संदर्भात मला बऱ्याच पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या देखील कमेंट आल्या की सर, नीट ही जी परीक्षा आहे पुढं पोस्टपोन होत गेली, वेळ वाढत गेला आहे, पण तसं तसा बऱ्याच अडचणी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की नीट ही परीक्षा जी पहिल्यांदा देणारे विद्यार्थी आहेत म्हणजे फ्रेशर्स आहेत, तर या फ्रेशर विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये काही अडचणी अशा आहेत की त्यांना नेमके ड्रेस कोडिंग कशा पद्धतीने आहे, त्याचबरोबर या ठिकाणी त्या परीक्षेला जात असताना नेमकी कुठली तयारी करून जाणं गरजेचं आहे आणि अभ्यासाच्या बाबतीमध्ये या एक्झाम जवळ आल्याच्या नंतर अँझायटी टाईप या ठिकाणी फिलिंग्स बऱ्याच विद्यार्थ्यांना यायला लागतात, घबराट व्हायला लागते, अगदी पूर्णपणे माइंड डिस्टर्ब होऊन जातं, त्याच्यानंतर किती अभ्यास केला तरी प्रॉपर पद्धतीने डोक्यात राहत नाही, वर्षभर मेहनत घेऊन देखील काही काही विद्यार्थ्यांना शेवटी मार्क्स कमी येतात. तर या सगळ्यांवरचं एक सोल्युशन आहे, त्याच्याबद्दल आपण या ठिकाणी डिटेलमध्ये बोलणार आहोत. म्हणजे बेसिकली आजच्या या सेक्शनचा मेन जो उद्देश आहे लक्षात घ्या, तो उद्देश आहे की आपल्याला विदिन 7 days, ओके, आता 7 दिवस नीटसाठी बाकी आहेत, तर या 7 दिवसामध्ये आपल्याला कशा पद्धतीनं 320+ स्कोअर बायोचं घेता येईल लक्षात घ्या. फिजिक्स केमिस्ट्री हे थोडेसे न्यूमेरिकल आणि टफ आहेत रिव्हिजनच्या बाबतीमध्ये, परंतु या ठिकाणी तुम्ही जर बायोलॉजी सारख्या थेरी विषयाचा जर विचार घेत असाल तरी अतिशय सोप्या पद्धतीनं आणि खूप कमी कालावधीमध्ये तुम्ही हा पूर्ण पोर्शन या ठिकाणी रिवाईव्ह करू शकता आणि पूर्णपणे त्याची तयारी पुढील 7 दिवसामध्ये तुम्हाला कशी करता येईल याच्या संदर्भामध्ये आपण डिटेलमध्ये बोलणार आहोत. ओके, तत्पूर्वी याच्यासाठी मी काही महत्त्वाचे पॉईंट्स तुमच्यासमोर अगोदर पुटअप करतोय. लक्षात घ्या की तुमच्या मनामध्ये पॉझिटिव्हनेस हा भरलेला असणं अतिशय गरजेचं आहे. मागील आत्तापर्यंत आपण घेतलेल्या टेस्ट, त्याचबरोबर या ठिकाणी थेरॉटिकली पार्ट आणि एन सी आर टीचा पूर्ण जो पार्ट आहे, कारण क्वेश्चन हा एकही एन सी आर टीच्या बाहेरचा नाही आहे लक्षात घ्या, त्यामुळे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की एन सी आर टीच्याच पुस्तकावरती आधारित असणारे प्रश्न आहेत, म्हणून तुम्ही वेगळं काही करण्याची गरज या ठिकाणी आज तरी राहिलेली नाही आहे लक्षात घ्या. आणि इथं तुम्ही जर बघितलं तर काही गोष्टी तुम्हाला थोड्याशा अवॉइड करायच्यात लक्षात घ्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओव्हर थिंकिंग लक्षात घ्या. ओव्हर थिंकिंग, ओव्हर प्लॅनिंग पूर्णपणे अवॉइड करा. ओके, शेवटी काय होतं लक्षात घ्या. सो बेसिकली जर तुम्ही बघितलं तर ओव्हर थिंकिंग किंवा ओव्हर प्लॅनिंग हा जो काही प्रकार आहे, म्हणजे नेमकं कसं बघा की भरपूर वेळा विद्यार्थी काय करतात की आज आता एक्झाम 7 दिवसावर आली आहे, मग आता मी टाईम वाढवणार किंवा कॅल्क्युलेशन करत बसत राहतात की बायो 320, 320 बायोचे, 100 केमिस्ट्री, 100 फिजिक्स, मग एवढे एवढे मार्क्स आले. अशा जे काही गोष्टी आहेत ना, असे सगळं निग्लेक्ट करा लक्षात घ्या. तुम्ही फक्त माइंडमध्ये एक सेटअप ठेवा की मला ही एक्झाम द्यायची एनी हाऊ, आणि विशेष म्हणजे विथ फुल पोटेन्शियल लक्षात घ्या. ओके, डू ऑर डाय सेक्शन या पॉईंटमध्ये तुम्हाला हे करायचं आहे की अतिशय प्रामाणिकपणे तुम्हाला प्रयत्न तुम्ही आतापर्यंत जे करत आलाय त्या प्रामाणिक प्रयत्नांना आता फक्त तुम्हाला म्हणजे पूर्णत्वास नेण्याची गोष्ट आहे. बस एवढा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा तुमच्या सगळ्यांच्या डोक्यात असणं अतिशय गरजेचं आहे लक्षात घ्या. ओके, तर इथं तुम्हाला ओव्हर प्लॅनिंग करायची नाही आहे कुठल्याही पद्धतीची लक्षात घ्या. त्याचबरोबर काही मुद्दे रिग्रेट करायला शिका लक्षात घ्या की भरपूर वेळा काय होतं माहिती आहे का, कुणीतरी आपल्याला सांगतं की एक्झामच्या आधी एखाद्या पर्टिक्युलर इन्स्टिट्यूटचे 10 पेपर घ्या, 20 पेपर घ्या, ते सोडवा, हे करा ते करा. तर मी आणखी काय सांगतोय, पेपर सोडवत असताना आउट ऑफ दी सिलेबस असणारा कुठलाही भाग तुम्हाला बघण्याची गरज नाही आहे. ओके, एम सी क्यूजची प्रॅक्टिस अतिशय गरजेची आहे, परंतु आउट ऑफचा पार्ट करायची बिलकुल गरज नाही आहे लक्षात घ्या. ओके, तुम्ही फक्त आणि फक्त पुस्तकाशी रिलेटेड किंवा ओल्ड ज्या काही क्वेश्चन पेपर आहेत तर त्या क्वेश्चन पेपरशी निगडीत असणाऱ्याच सर्व गोष्टी इथं प्रॉपर पद्धतीने करा. तर त्याच्यासाठीच आपण डिटेलमध्ये बोलूयात याच्यामध्ये. सो बेसिकली बघा, या ठिकाणी तयारी करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला, आता मला बऱ्याच मुलांच्या या ठिकाणी कॉलिंगवरती कॉमेंट आल्या की सर, मला फास्ट रिव्हिजन कसं करता येईल, हा जो पूर्ण सिलेबस आहे याच्या संदर्भामध्ये त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा. आणि मी लागेल की नाही, मी आणखी नाही सांगतोय, याच्याबद्दलची शाश्वती जी आहे ना, तर ही किंवा कट ऑफ काय असेल, ही जी काही गोष्ट आहे ना,
हे मीच काय आणखी कुणीही या ठिकाणी सध्याच्या सिच्युएशनला सांगू शकत नाही आहे की कट ऑफ नेमका काय असेल किंवा कशा पद्धतीने असेल. हां, एक मात्र खात्रीशीर आहे, आपण जो घेतलेला भाग आहे कॉन्फिडंटली त्याच्या बाहेरचे कुठलेही क्वेश्चन्स येणार नाहीत. लक्षात घ्या, क्वेश्चन्स तेच असतील, NCERT बेस्डच असतील, पुस्तकाच्या बाहेरचा असेलच तर एखादा क्वेश्चन असेल, परंतु 320+ स्कोअर मात्र तुम्हाला प्रत्येकाला अचीव करता येऊ शकतो. इतक्या सोप्या पद्धतीने या सर्व गोष्टी आहेत. तर बघूयात आपण कशा पद्धतीने आपल्याला रिव्हिजन करायची. तर मी हे करत असताना तुम्हाला 2 महत्त्वाचे क्लू सांगतोय. लक्षात घ्या, तुम्ही पॉझिटिव्हली तुमच्या माइंडनं विचार करा की किती विद्यार्थी असे आहेत, लक्षात घ्या, की ज्यांचा 60% पार्ट किंवा 70% पार्ट असं त्यांना वाटतं की आपलं झालेलं आहे कवर पूर्णपणे, की मला आता याच्यामध्ये काही अडचणी नाही आहेत. लक्षात घ्या. ओके. आणि काही असे विद्यार्थी असतात की ज्यांना असं वाटतं की त्यांचं विसरला आहे, तो पुन्हा पुन्हा करण्याची गरज आहे. तसे राहिलेले काही विद्यार्थी या ठिकाणी मी अशा 2 डिव्हिजनमध्ये या विद्यार्थ्यांच्या फेजमध्ये घेऊन जातोय आणि याच्याबद्दल डिस्क्रिप्टिव्ह मॅनरमध्ये तुम्हाला सांगतोय. लक्षात घ्या. तर असे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपला अभ्यास खूप झालेला आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी मी अगोदर या ठिकाणी प्लॅनिंग सांगतोय की तुम्हाला नेमकं काय करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. ओके. तर बेसिकली जर तुम्ही बघितलं, ज्या विद्यार्थ्यांचा स्टडी कंप्लीट झालेला आहे, ओके, त्यांना रिव्हिजनच्या फॉर्मॅटमध्ये जायचं आहे, तर त्यांनी नेमकं काय करणं गरजेचं आहे बघा. डेली या ठिकाणी इथून पुढे दररोज बायोलॉजीसाठी तुम्ही किमान 3 तास स्टडी करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. ओके. तर या 3 तासामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की समजा आज तुम्ही 2 तास रिव्हिजन करा, 2 टॉपिक तुम्ही आज लर्न केले किंवा 2 सेक्शन तुम्ही लर्न केले, तर दुसऱ्या दिवशी बसत असताना काय करायचे, ते मागचे पाहिलेले 2 टॉपिक लक्षात घ्या, ते पण रिव्ह्यू करायचे. असं करत करत तुम्हाला जायचं आहे. म्हणजे बघा, आज तुम्ही समजा 2 टॉपिकचा स्टडी केला, उद्या करत असताना काय करायचे, ते 2 टॉपिक तुम्हाला रिवाईज करायचे पहिल्या 2 तासामध्ये आणि पुढील 1 तासामध्ये तुम्हाला त्याच्या पुढचे 1-2 टॉपिक काय जे असतील, न्यू सेक्शन, न्यू टॉपिक, तो तुम्हाला स्टडी करायचा असेल. त्याचं प्लॅनिंग तुम्हाला बनवायचं असेल. लक्षात घ्या. ओके. प्लॅनिंग बनवणं आणि अप्लाय करणं अतिशय महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या. ओके. त्याच्यामुळं तुम्हाला अगोदर काय करायचं असेल, प्रत्येक सेक्शन 2 सेक्शन तुम्ही स्टडी केले, पुढे दर दिवशी तुम्हाला पाठीमागचं झालेले सेक्शन सगळे रिव्ह्यू करत जायचे. लक्षात घ्या. ओके. म्हणजे काय करायचं आहे, आज 2 सेक्शन स्टडी केले, उद्या करत असताना ते आजचे 2 सेक्शन तर करायचेच आहेत, पण नवीन सेक्शन तिसऱ्या दिवशी करत असताना पाठीमागच्या 2 दिवशी तुम्ही काय काय केलं ते पहिल्या 2 तासामध्ये आणि 1 तासामध्ये नवीन, म्हणजे 3 तास तुम्ही इथून पुढे दररोज अभ्यास करणार आहेत बायोचा. आणि त्याच्यामध्ये तुम्ही कसं करणार आहात, तर 2 तास तुमचा रिव्हिजनसाठी असेल आणि 1 तास हा तुमचा या ठिकाणी त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर पद्धतीनं नवीन टॉपिकसाठी तुम्हाला द्यायचा असेल. आता या 2 तासाच्या दरम्यान तुम्ही काय करणार आहोत, लक्षात घ्या. आता 2 तासाच्या दरम्यान तुम्ही पूर्ण लाईन टू लाईन सगळं वाचत बसणार नाहीत. ऑलरेडी तुम्ही ते सर्व केलेलं आहे. तुम्ही महत्त्वाच्या नोट्स काढलेल्या आहेत आणि त्याचबरोबर तुम्ही त्याचे जे काही की पॉईंट्स आहेत, हिंट्स आहेत, ते सर्व पार्ट काढलेला आहे. तर तुम्हाला या 2 तासाच्या दरम्यान क्विक रिव्हिजन करायची. प्रत्येक चॅप्टरला 5 ते 10 मिनिटांमध्ये रिव्हिजन होईल. अशा पद्धतीनं स्ट्रॅटर्जी तुम्ही तयार करून ठेवायची. लक्षात घ्या. तर ती स्ट्रॅटर्जी तुम्हाला सक्सेसकडे घेऊन जाणारी असेल. लक्षात घ्या. मी तुम्हाला या आधी देखील वर्गामध्ये देखील सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं तुम्हाला तो पार्ट स्टडी करायचा आहे. तर NCERTचे पुस्तकं तुम्ही स्टडी करत असताना, NCERTचे बुक जे आहेत, तर ते लाईन टू लाईन स्टडी करत असताना तुम्ही जे नोट्स काढलेले आहेत त्या बुक्सवरती किंवा सेपरेट त्या नोट्स तुम्हाला फक्त रीड करायच्यात. आता नवीन कुठलाही डेटा या ठिकाणी रीडिंगच्या नादात पडू नका. नवीन कुठलाही डेटा तुम्ही रीड करू नका. लक्षात घ्या. ओके. जे काही केलंय ते आधीच केलेलं आहे, त्यालाच तुम्हाला पुढे घेऊन जायचं आहे. बहुतांश विद्यार्थी काय करतात, लक्षात घ्या, आता परीक्षा जवळ आली आहे, मग आणखी खूप जास्त अभ्यास करूयात आणि त्याच्यामधून आपण काहीतरी मिळूयात असा प्रयत्न करतात, परंतु तो अगदी चुकीच्या पद्धतीनं आहे. ओके. त्याच्यामुळे तुम्हाला काय करणं गरजेचं आहे बघा. तुम्हाला या ठिकाणी जो काही झालेला, तुम्ही जेवढा अभ्यास केलाय, लक्षात घ्या, एखाद्याने जर समजा 10 सेक्शनपैकी 9 सेक्शन तयारी केलेली असेल, एखाद्या सेक्शनची तयारीच केलेली नसेल, तरी त्यांनी त्या 9 सेक्शनचा पुन्हा एकदा अभ्यास करायचा आहे. त्या 10व्या सेक्शनला ॲड करायचं नाही आहे. लक्षात घ्या. जेणेकरून काय होईल, तुम्ही जर समजा अशा पद्धतीने नवीन याच्याकडे जर गेलात, तर नवीन करण्याच्या नादामध्ये तुमचा झालेला भाग सुद्धा विसरू शकतो. आणि बघा, अजूनही तुम्ही एक्झाम नंतर आल्याच्या नंतर जर तसा काही प्रयत्न केला तर तुम्ही म्हणाल, सर तुम्ही सांगितलं होतं ते अगदी बरोबर आहे, आमची इथं चूक झाली, आणि त्याला काही करता येणार नाही. लक्षात घ्या. वर्ष आपलं गेलेलं असणार आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही सगळ्यांनी प्रॉपर पद्धतीनं प्लॅनिंग करा.
आता बघा, स्टडी करत असताना नेमकं कुठल्या गोष्टी तुम्हाला चांगल्या पद्धतीने डोक्यात ठेवणं गरजेचं आहे. मी आता तेच सांगितलं तुम्हाला रिव्हिजनच्या भागाबद्दल. आता MCQची प्रॅक्टिस करत असताना काय करणं गरजेचं आहे बघा. तर MCQची प्रॅक्टिस करत असताना मी तुम्हाला काही बुक्स या ठिकाणी सांगितलेले होते. त्याच्यामध्ये NCERT एक्स्ट्रॅक्ट असेल, एक्झाम्पलर असेल, किंवा याच ठिकाणी MTG चा भाग असेल. तर हे सर्व पोर्शन आपण व्यवस्थितरित्या लर्न केलेले आहेत. आता त्याच्यामध्ये आणखी ॲडिशन तुम्हाला एक गोष्ट आहे, मी याच्याबद्दलही बोललेलो आहे की 31 इयर हे जे बुक आहे लक्षात घ्या. तर या 31 इयरमध्ये लास्ट 5 इयर क्वेश्चन्स तुम्हाला प्रॉपरली सॉल्व्ह करायच्यात, लक्षात घ्या. ओके, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की कशा पद्धतीनं आपण तयारी करणं गरजेचं आहे. त्यामुळं लास्ट 5 इयर क्वेश्चन्स प्रत्येक चॅप्टरचे, प्रत्येक सेक्शनचे तुम्हाला या ठिकाणी अटेम्प्ट करायचे. अतिशय बेसिक पद्धतीनं प्रत्येक मुद्दा तुम्हाला लर्न करायचा आहे. कारण बहुतांश वेळा एक्झाममध्ये असं पाहिलं गेलेलं आहे की क्वेश्चन्स हे खूप सिमिलर वेनं पडत आहेत, सिमिलर वेनं आत्तापर्यंत आलेले आहेत. त्याच्यामुळं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला क्वेश्चन्स अटेम्प्ट करत असताना बॅक इयरचे किमान 5 वर्षाचे क्वेश्चन पेपर जुने बघणं गरजेचं आहे. सगळंच 31 इयर करण्याची गरज नाही, लक्षात घ्या. कारण खूप ओल्ड क्वेश्चन जे असतात ते आउट ऑफचे ते करण्याची बिलकुल गरज नाही आहे. लास्ट 5 इयर जरी तुम्ही क्वेश्चन केले किंवा 2013च्या नंतरचे जरी क्वेश्चन केले तरी देखील तुमची रँक खूप सेक्युअर राहू शकते, लक्षात घ्या. ओके, तर या प्रकारचा पार्ट आहे. सो त्याच्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी आत्ता बोललोच तुम्हाला, नवीन थेरी करण्याच्या भानगडीमध्ये कुणीही पडू नका, लक्षात घ्या. जेवढी थेरी आधी केली आहे तेवढ्याच थेरीला तुम्हाला रिव्ह्यू करायचं आहे. ओके, आणि जे हाय वेटेजचे सेक्शन आहेत त्या हाय वेटेजच्या सेक्शनबद्दल मी तुम्हाला सांगतोय. हाय वेटेजच्या सेक्शनमध्ये 11th मध्ये डायव्हर्सिटी, लक्षात घ्या. डायव्हर्सिटीमध्ये बायोलॉजिकल क्लासिफिकेशन, किंगडम, प्लांट आणि ॲनिमल्स याच्यावरती खूप टिपिकली खूप जास्त क्वेश्चन्स पडलेले आहेत. त्याच्यामुळं तो पोर्शन तुम्हाला चांगला डोक्यात घ्यायचा आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही 11वीचाच आणखी असणारा ह्युमन फिजिओलॉजी हा जो पोर्शन आहे NCERTचा, तर तो एक चांगल्या पद्धतीने करून घ्यायचा आहे. कारण त्याच्यावरती खूप चांगल्या प्रकारचं वेटेज आपल्याला बघायला मिळतं. ओके, सो त्याच्यानंतर 12th मध्ये असणारे 2 सेक्शन, जेनेटिक्स आणि इकॉलॉजी. जेनेटिक्समध्ये 2 टॉपिक आहेत आणि बेसिकली ते 2 टॉपिक जर तुम्ही बघितले तर अतिशय महत्त्वाचे टॉपिक आहेत. मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स असेल किंवा प्रिन्सिपल्स ऑफ इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन हा जो पॉईंट आहे तो असेल. सो हे अतिशय महत्त्वाचे. इव्होल्युशनवरती एकाच 2 क्वेश्चन पडतात, लक्षात घ्या. पण हे अतिशय महत्त्वाचे 2 टॉपिक आहेत, लक्षात घ्या. सो इकॉलॉजी देखील खूप चांगल्या पद्धतीनं करा. इकॉलॉजीवरती सुद्धा खूप जास्त क्वेश्चन्स पडतात. बेसिकली इकॉलॉजीचे जे टेबल, ग्राफ वगैरे आहेत त्याच्यावरती क्वेश्चन्स नीट डोक्यात घ्या. बायोडायव्हर्सिटी व्यवस्थितरित्या करा. जे इसवी सणाशी रिलेटेड असणारे क्वेश्चन्स आहेत, डिस्कवरीशी रिलेटेड असणारे क्वेश्चन्स आहेत, सो डेज आहेत ते व्यवस्थितरित्या करा. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाचं आणखी एक की सेल डिव्हिजन, सेल सायकल हा देखील मुद्दा. याच्यावरती सुद्धा खूप सिंपल क्वेश्चन्स पडत आहेत, तर तो देखील मुद्दा तुम्हाला व्यवस्थितरित्या लर्न करायचा आहे. तर अशा पद्धतीचे हे काही हाय वेटेज असणारे सेक्शन होते. यांचं तुम्हाला प्रॉपर पद्धतीनं स्टडी करायचं आहे, लक्षात घ्या. ओके, तर आता याच्या पुढं जाणार आहोत आपण. लक्षात घ्या की नेमकं कुठकुठले भाग आणखी तुम्हाला लर्न करावे लागतील, लक्षात घ्या. कोणत्या चॅप्टरच्या कोणत्या पॉईंटवरती फोकस करायचं आहे याच्याकडे आपल्याला जावं लागेल. तर त्याच्यामध्ये बघा, बेसिकली जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी बायोलॉजिकल क्लासिफिकेशन हा जो मुद्दा आहे, तर बायोलॉजिकल क्लासिफिकेशनमध्ये इक्विव्हॅलेंट जे पॉईंट आहेत तर त्याच्यामध्ये किंगडम फंजाय हा अतिशय महत्त्वाचा पोर्शन आहे. किंगडम फंजायवरती एक क्वेश्चन तर 100% असणार आहे, लक्षात घ्या. ओके, जास्तीत जास्त 2 क्वेश्चन, पण एक क्वेश्चन तर हमखास असणार आहे. ओके, त्याचबरोबर व्हायरसेस, व्हायरॉइड याच्यावरती एक क्वेश्चन हमखास आणि 100% असणार आहे, लक्षात घ्या. ओके, सो प्रोटिस्ट हा जो भाग आहे तर या प्रोटिस्टवरती क्वेश्चन्स तुम्हाला बनणार आहे. तो प्रोटिस्टच्या टाईप्सवरती क्वेश्चन्स तुम्हाला या ठिकाणी विचारला जाईल. सो तो भाग देखील तुम्ही चांगल्या पद्धतीनं करा. आणखी मोनेरा ज्यावेळेस बघतोय तर मोनेरावरती बेसिकली आर्कीबॅक्टेरिया हा जो पॉईंट आहे, तर आर्कीबॅक्टेरिया, मिथेनोजेनिक बॅक्टेरिया, तर याच्यावरती देखील क्वेश्चन बनला जाऊ शकतो. त्यामुळं तो देखील मुद्दा व्यवस्थितरित्या प्रिपेअर करा बायोलॉजिकल क्लासिफिकेशनचा. त्याच्यानंतर जसंच तुम्ही किंगडम प्लांटीमध्ये जाताय तर प्लांटीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही लाईफ सायकल डोक्यात असू द्या. प्रत्येकाचं अल्टरेशन ऑफ जनरेशन, हॅप्लॉन्टिक, डिप्लॉन्टिक, हॅप्लोडिप्लॉन्टिक लाईफ सायकल कुणाची असेल. आणि त्याचबरोबर अप्लाइड क्वेश्चन्स याच्यामध्ये पडतात. युजेस
ओके, वेगवेगळ्या अल्गी आणि त्यांचे युजेस या ठिकाणी किंवा त्याच्याशी रिलेटेड प्रेझेंट असणारे काही जे काही ॲक्च्युली सायंटिफिक टर्मिनॉलॉजी आहेत, म्हणजे थोडक्यात काय तर कशाचा यूज काय आहे, किंवा ॲक्च्युली त्याच्यामध्ये आणखी एक्झाम्पलच्या बेसिसवरती काही क्वेश्चन्स पडतात की समजा आयसोगॅमस फ्लॅजिलेटेड कोण आहे, अनआयसोगॅमस फ्लॅजिलेटेड कोण आहे, अशा वेगवेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने या ठिकाणी क्वेश्चन्स पडतात. तर ते देखील तुम्हाला व्यवस्थितरित्या डोक्यात घ्यायचे. तर ओके, स्पोरी कंडिशन डोक्यात घ्यायची तुम्हाला जिम्नोस्पर्म अँजिओस्पर्मची या पद्धतीनं. आणि ॲनिमलमध्ये बघत असताना बेसिकली तुम्हाला ॲनिमलचे एक्झाम्पल व्यवस्थित हे करायचे. मी त्यासाठी ट्रिक्स दिलेल्या आहेत, सगळ्या ट्रिक्स तुम्हाला फॉलो करायच्यात, लक्षात घ्या. ओके, वेगवेगळे जे फायलम आहेत आणि त्याच्याशी रिलेटेड असणारे जे ॲनिमल्स आहेत, तर त्याच्या ज्या ट्रिक्स आहेत त्या ट्रिक्सनुसार तुम्हाला सगळे एक्झाम्पल डोक्यात घ्यायचे आहेत. ओके, तर अशा प्रकारचा एकंदरीत हा पार्ट आहे. सो व्हॉट अबाउट द ॲनिमल ओके, सो त्याच्यानंतर बेसिकली जर तुम्ही बघितलं तर ह्युमन फिजिओलॉजी मात्र तुम्हाला सगळं व्यवस्थितरित्या प्रिपेअर करावं लागणार आहे, फंक्शनिंग वगैरे. ओके, त्याचबरोबर तुम्हाला आणखी जेनेटिक्समध्ये पूर्णपणे पोर्शन बघावं लागेल. पेडिग्रीच्या दिलेल्या 2 पेडिग्री फक्त डोक्यात असू द्या. ओके, आणि याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर DNA शी रिलेटेड असणारे जे काही कॉन्सेप्ट्स आहेत, रेप्लिकेशन असेल, पॅकेजिंग असेल, ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की प्रोटीन सिंथेसिस, ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन, लॅक ऑपेरॉन, याच्यावरती 2 क्वेश्चन्स बनणार आहेत, लक्षात घ्या. असू द्या डोक्यामध्ये पूर्णपणे हा मुद्दा. सो असा हा जो एकंदरीत पार्ट आहे तो तुम्हाला व्यवस्थितरित्या करायचा असणार आहे. सो आणखी एक गोष्ट डोक्यात असू द्या की सो बी कॉन्फिडंट, तुमचा जो स्कोर आहे तो 101% या ठिकाणी 300+ असणार आहे. सो याच्यासाठी तुम्ही पॉझिटिव्हली जाणं गरजेचं आहे. ओके, कारण तुम्ही खूप मेहनत घेतली आहे आणि त्या मेहनतीला नक्कीच फळ येईल, लक्षात घ्या. ओके, कारण जे काही टेस्ट सिरीज आपल्या झालेल्या आहेत, आता शेवटी एक महत्त्वाची गोष्ट आहे, MCQसाठी पुन्हा एकदा सांगतोय, झालेले क्वेश्चन्सच फक्त बघा, नवीन क्वेश्चन्स ते पण बघू नका, लक्षात घ्या. ओके, झालेल्या सगळे क्वेश्चन्स पूर्ण युनिट वाईज आपण बघितले आहेत अगोदर. बेसिकली त्या पर्टिक्युलर चॅप्टरचे क्वेश्चन, नंतर बेसिकली पूर्ण सेक्शन, त्याच्यानंतर आणखी पूर्ण ऑल सिलेबस टेस्ट आपल्या झालेल्या आहेत, लक्षात घ्या. तर तो पूर्ण डेटा आपला झालेला आहे, त्याला फक्त रिव्ह्यू करा आणि जे क्वेश्चन्स तुम्हाला कन्फ्युजिंग वाटत आहेत तर ते संलग्न टीचरशी डिस्कस करा. सो अशा पद्धतीनं बेसिकली हा सर्व भाग असेल. सो नीट ही एक्झाम जी आहे तर या एक्झामशी रिलेटेड असणाऱ्या या सर्व गोष्टी आहेत. सो पॉसिबिलिटीज किंवा आणखी वेगवेगळ्या गोष्टी पाहता, सो जनरली तुम्ही जर बघितलं तर एवढ्या सर्व गोष्टी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं डोक्यात ठेवणं गरजेचं आहे. ओके, सो रिव्हिजनचा फंडा हाच राहील. मी आता ज्याप्रमाणे बोललो त्या प्रकारे सर्व गोष्टी तुम्हाला रिवाईज करायच्या असतील. सो आणि याच्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला आणखी एक या एक्झामच्या संदर्भामध्ये बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, लक्षात घ्या, कुठल्या गोष्टी कराव्यात आणि कुठल्या करू नयेत, याच्यासाठी एक स्पेशल यूट्यूबला आणखी एक व्हिडिओ अपलोड करेल. पण आजसाठी मात्र मी एवढंच सांगतोय की आज तुम्ही हा पूर्ण भाग बघा. याच्यामध्ये अजून काही कन्स्ट्रक्टिव्ह जे काही गोष्टी असतील ते मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये अपलोड करेन. सो थँक्यू सो मच.